तुकरेटवाडी गावात आल्यानंतर एक वेगळा स्ट्रगल असतो सगळ्यांचा जो त्यांना करावा लागतोच. तो काही चुकलेला नाहीये. जसा होम मिनिस्टर असतो तसा आमच्याकडे पण असतो आमचा होम मिनिस्टर. तिकडे आदेश भाऊजी असतात, इकडे संदेश भाऊजी आहेत, संदेश वांदेकर. बघूयात त्यांना तुमच्या बरोबर आता कोणता खेळ खेळायचा. नमस्कार नमस्कार. मी तुम्हाला खरं सांगतो सर, मी येणार नव्हतो, पण तुमच्या इतक्या प्रेरणादायी गोष्टी ऐकल्या ना, मी म्हटलं नाही, बाकीचे 2-4 असे मागं टाकले, म्हटलं मी आज जातो. डोक्यात आलं की नाही यार, आपण काहीतरी केलं पाहिजे यार, यांची कला लोकांसमोर गेली पाहिजे. म्हणजे आता मला असं वाटलं की आता तुमच्याकडनं काही एक चित्र काढून घ्या, म्हणून मी आलो. खरं सांगतो, मुक्ताताई चांगले चित्र काढतात, म्हणजे मी पण बघितलेलं आहे. संदीप पाठकने तर म्हणजे तो स्वतःच रंगीला माणूस आहे, ते काही सांगेल. आणि बाप्पानंतर इतके लोक रंगवले आहेत स्वतः की ते काहीही करू शकतो. आणि खास म्हणजे अंकुश चौधरी यांचं चित्र इतक्या पोरींनी इतक्या वेळा काढलेलं आहे की ते स्वतः चित्रकार झालेले आहेत. ओके, साहित्य वा, क्या बात आहे. बघा आता आपल्याकडे साहित्य आलेलं आहे, आपले कॉन्टेस्टंट रेडी आहेत. तर आता प्रत्येकाकडे जो विषय दिला तो पण माझ्याकडे आलेला आहे. हा विषय मी फार गुप्त पद्धतीने गुप्त आता मला ती पहिल्यांदा बघावं लागणार काय काय लिहिलेलं आहे तर. मुक्ताजींचा आहे हा मुक्तांसाठी आलेला आहे. हा आहे मुंबई लोकल. म्हणजे मला असं, मी एकदा तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये असं ऐकलं होतं की जेव्हा तुम्ही पुण्यावरून आला मुंबईत तेव्हा लोकलला खूप घाबरत होत्या, आणि एकदा तुम्ही पडल्या पण होता म्हणजे लोकलमध्ये. म्हणजे आज बदला घेऊन घ्या, हे घ्या. अजिबात काळजी करू नका. अंकुशजीसाठी काय विषय आहे ते बघूया. एक मिनिट. अंकुशजीसाठी विषय वा, एकदम सोपं. घ्या बघा, तुमचं स्वप्न सर, घर. वा वा वा. अंकुशजींचं घराचं स्वप्न होतं म्हणून कदाचित त्यांना घर विषय मिळालेला आहे. वा बाप्पाजी, तुमच्यासाठी निघालाय क्या बात है घोडा. तुम्ही जरा काहीतरी घोड्याशी संदर्भात या चित्रपटात काम केलं आहे असं आम्हाला कळलंय, म्हणून तुम्हाला घोडा हा विषय दिलेला आहे. बघता एक मिनिट, आता फक्त हा विषय तुमच्या हातात ठेव. तर आता आपल्याकडे हे सगळं साहित्य आहे, मागे ब्रश आहेत. तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की आत्ता तुम्हाला काय कलर बिलर त्या प्लेटवर काढायचे आहेत ते काढून घ्या. एकदा चित्र काढणं सुरू झाल्यावर तुम्हाला ब्रशला हात लावता येणार नाही. तो ब्रश तुम्ही तोंडात धरून हे सगळं चित्र काढायचं आहे. ओके, तुमची वेळ सुरू होते आता. मला डायनोसॉर आवडला. माझा खरा हा घोडा आहे. याचा रिझल्ट आपण बघू शकतो. मुंबई लोकल असा त्यांना विषय आला होता मुक्ताजींना, आणि त्यांनी ही लोकल काढलेली आहे. जरा पर्स्पेक्टिव्ह वगैरे जरा आंबट. हा, पण 3Dचा इफेक्ट देण्याचा प्रयत्न. 3Dचा इफेक्ट असलेली ही एक लोकल. मला असं वाटतं की ते पावसाळ्यात लोक मशरूम्स वगैरे आजूबाजूला आता हा खास सीझन मधली local क्या आहे. बात आहे. हे सोपं नव्हतं, हे आपल्याला वाटतंय गंमत, पण हे सोपं नव्हतं. एकदा जोरदार अंकुशजींचं घर हा विषय आलेला होता. एक सॅटेलाइट पण उडतं नाही तर दिसतं आपल्याला. एक सॅटेलाइट घराच्या वर टेक्नॉलॉजी असं त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण त्याच्यामध्ये. बघा, म्हणजे कसं पद्धतीचं घर केलंय सरांनी, तुम्हाला आवडलं असेल हे घर. म्हणजे बाप्पाजी समोर या. साधारण संध्याकाळनंतर माणसांचे हात थरथरतात, यांचा ब्रश पण थरथरतो. काय ते कळावं म्हणून मी बाण केलं. अच्छा, बाण दाखवला. कन्फ्युजन नको. हो ना, क्या बात आहे. पण म्हणजे काय असं अश्मयुगीन कालामध्ये अशा
प्रकारचं एक चित्र काढलं जातं. त्यानंतर बाप्पाजींनीच काढलं. कलरफुल असा घोडा, वीर रस दाखवणाराच कलर पण त्यांनी वापरलेला आहे. असं ऍडजस्ट करून खूप बोललो सर. चला आणि पहिली आता- फेरी पार पडलेली आहे. आता आपल्याकडे 2 दिग्गज तेच ब्रश वापरायचे आहेत का? हो नाही दुसरे ब्रश आहेत ते आम्ही तुम्हाला धुवून देऊ. डेटॉल मध्ये टाकून दे पाहिजे असेल टेन्शन नका घेऊ. संदीपजींसाठी विषय आलेला आहे चौकातला सिग्नल. क्या बात आहे. म्हणजे पण तो का मिळाला आहे त्याचं एक कारण आहे. कारण या सिनेमात तुम्ही ट्रॅफिक हवालदार अशी एक भूमिका करताय तुम्ही. हो हो आता पुष्करजींच्या वाटेला काय आहे हे आपण बघितलं मुलगी पाहिजे. असणार कोणतरी. वा 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 वा. पिक्चरचं नाव एकदम सोपं. इतकं यार या माणसाला कठीण द्यायला पाहिजे होतं काहीतरी. सायकल दिली यार. पिक्चरचं नाव डबल सीट आहे त्याच्यामुळे त्यांना सायकल असा विषय आला. हा पिक्चरचा डबल सीटला पण सायकल दिली. घ्या सर. Yes. बघा चूज यू आईज. हा? चला तर वेगवेगळे ब्रश वापरा. कोणाचा उपास असू शकतो याची आम्ही काळजी घेतलेली आहे. दहा, नऊ, आठ, सात, सहा, पाच, चार, तीन, दोन, सिग्नल काढायचा होता आणि त्यांना ट्रॅफिक हवालदार न सांगताही त्यांनी स्वतःच्या व्यक्तिरेखेवर ज्यांनी कॉन्सन्ट्रेशन केलं आम्ही न सांगताही त्यांनी स्वतःची भूमिका तिथे दाखवलेली आहे. त्यांनी ते 3 कलर जर यूज केले नसते तर आपण किती शोधत राहिलो असतो. काय पाहिजे. क्या बात आहे. पुष्कळ यार नाही थोडीशी सायकल पंक्चर झालेली आहे टायर तिचे आणि खूप दिवस उपवास केला त्या सायकलने असं मला ते वाटतं. म्हणजे एक पिक्चर आला होता सर एलिझाबेथ एकादशी याचा येऊ शकतो एलिझाबेथ उपाशी. पण पुष्कर तुम्ही हे तोंडाने चित्र काढलं तरी हे सुंदर आहे. मला एकदा बघायचं पुष्कर नुसतं नॉर्मल हाताने काढतील तर काय गंमत येईल. तुमच्या आवडीचं कुठलंही एक रेखाटन आम्हाला बघायचं. ऍक्च्युली मला कार्टुनिस्ट व्हायचं होतं. वा, वा, कार्टुनिस्ट व्हायचं होतं. वा. सो पण आपण आता हे सायकलचंच कार्टून बघितलं का ते? पुष्करनी जे चित्र काढलेलं आहे ते सगळ्यांच्या लक्षात आलं असेल कुणाचं आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांनी हे चित्र काढलेलं आहे. आणि जे स्वतः खूप मोठे व्यंगचित्रकार होते त्यांच्या हातात खूप मोठी जादू होती आणि पुष्करनी आज त्यांचं हे चित्र काढलं. जोरदार टाळ्या पुष्करसाठी. हवा येऊन द्या त्याला हवा येऊन द्या डोक्याला शॉट नको हवा येऊन द्या मी मराठी झी मराठी